या पद्धतीनं वारी ही पहिल्यापासून चालत आलेली आहे। अशी पुढं सूर्य चंद्र असेपर्यंत ही वारी चालत राहणार। कुणीही किती आघात करण्याचा प्रयत्न केला, कुणीही किती चुकीच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला, तरी वारकरी आपल्या पद्धतीनंच ही वारी पुढे घेऊन जातील। संत महात्म्यांचे विचार पुढे घेऊन जातील। वारकरी ही शेतकऱ्यांची समजली जाते। शेतकरी आपल्या शेताचं काम या कालावधीमध्ये वारीमध्ये सहभागी व्हावं, परंतु ते शेतकरी आज तुमच्या सरकारवर आरोप करतायत की सरकारनं कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं, पण ते आश्वासन सरकारनं पाळलेलं नाही। बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयावरती बोललेले आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सरकारनं मंजूर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची योजना जी आहे ती वीज बिल माफीची योजना। या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना शेतीचं वीज बिल माफ 7.5 HP पर्यंत सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून किसान सन्मान निधी ही वर्षातून 3 वेळा दिली जात आहे। 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देणं हा क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। माझ्या शेतकऱ्याच्या घरातल्या लाडक्या बहिणींना भाऊबीज सरकारच्या माध्यमातून दिली जाते। 50% एसटीची सवलत आम्ही सगळे शेतकरी कष्टकरी यामधून प्रवास करत असतो, ती सवलत मोठ्या प्रमाणात दिलेली आहे। 75 वर्षाच्या वरची आमची वरिष्ठ लोक त्यांना मोफत एसटी दिलेली आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं योग्य आहे की आम्हाला कर्जमाफी दिली पाहिजे। सरकार त्यापासून पळ काढत नाही, सरकार नक्की चांगला मार्ग नक्की काढेल आणि शेतकऱ्याच्या बाजूने सरकार ठामपणे उभं राहील। शेतकऱ्याच्या शेतमालाला चांगल्या पद्धतीचा भाव देण्याचं क्रांतिकारी निर्णय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं। उत्तर देणार मग खाली म्हणा आपण असं करतो त्यामुळे गोंधळ होतो पायऱ्यांवर। आपल्याला माहिती आहे रे ते नाही बोलला तरी पण आपण निर्णय सरकारनं ओबीसीच्या मुलांना, बीजेएनटीच्या मुलांना, बार्टीमधून मागासवर्गीयांच्या मुलांना, सारथीमधून विद्यार्थी जे मराठा समाज आहेत त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचीच पोर आहेत, त्यांच्यासाठी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि सरकार इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांची बाजू ठामपणे घेईल। शक्तीपीठ महामार्गासाठी असलेल्या जमिनी जी आहे त्याला विरोध केला जातोय, तरी सुद्धा सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी आग्रही दिसत आहे। 2% अधिक कर्ज घेऊन सुद्धा 2% अधिक व्याजानं कर्ज घेऊन सुद्धा सरकार आग्रही आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची जमीन लाटते। बघा, शेतकऱ्यांची जमीन लाटणं वगैरे हे 100% चुकीचं आहे। असं जे कोणी बोलतायत ते राजकीय दृष्टिकोनात। दरम्यान काही दृश्य समोर येत आहेत। विधान भवन परिसरामध्ये आता विरोधकांनी सुद्धा आंदोलन सुरू केलेलं आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची सुद्धा दृश्य आता समोर येत आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत केलं जात आहे। राहुल नार्वेकर यांच्या सोबत मुख्यमंत्री आता सध्या चर्चा करतायत। 2 दृश्य एकीकडे आपण बघतो, विरोधकांचं विधान भवन परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे। मी मराठी असे फलक आपल्याला हातामध्ये बघायला मिळत आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांची चर्चा सुरू।
तर विधानभवन परिसरामध्ये आता विरोधकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते. हातामध्ये विविध फलक दिसत आहेत. मी मराठी अशा आशयाचे सुद्धा फलक बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया अधिकची माहिती घेण्यासाठी. मात्र ही जी दृश्य समोर येत आहेत त्यामध्ये विधानभवन परिसरामध्ये आता विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे. काल आपण बघितलं चहापानाचा कार्यक्रम पार पडला, मात्र विरोधकांनी त्यावरती बहिष्कार घातला होता. चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची आत्ता भेट झाली नाही. आपण बघितलं मी मराठीची टोपी त्यांना घालण्यात आलेली आहे. आज विधानभवन परिसरामध्ये विरोधक आता आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान त्यांची भेट ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सुद्धा झाली होती. आपण ही दोन दृश्य एका वेळेला बघतो आहोत. एका बाजूला आपल्याला दृश्य दिसतात पायऱ्यांवर सगळे विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलन करतायत, आणि दुसरी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचं पुष्पहार घालून अभिवादन या पुतळ्याला केलं जात आहे. सगळे नेते आपल्याला विरोधकच म्हणजे विरोधी पक्षातले नेते सगळे आपल्याला पुष्पहार अर्पण करताना दिसत आहेत आणि विधानभवन परिसरामध्ये विरोधक आंदोलन करताना सुद्धा दिसत आहेत. आदित्य, काल एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं तुमच्या आंदोलनानंतर जाहीर केलेला आहे. कुणाचं यश हे मानायचं? तसं पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसामध्ये 2 आंदोलनं आणि 2 निर्णय हे राज्य सरकारकडून आलेले आहेत. पहिलं आंदोलन आमचा जो इशारा होता की 25 लाख विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, कारण 11वीच्या प्रवेशाचा घोळ जो घातलेला आहे ह्या शालेय शिक्षण खात्याने आणि ऑनलाईन ॲडमिशनच्या पूर्ण जे काही आपण पाहतोय कंपनीने, लगेचच त्यावेळी पहिली यादी लागली. त्या यादीमध्ये अजूनही घोळ आहे. आणि दुसरं म्हणजे हिंदीची सक्ती पहिलीपासून जे करणार होतं सरकार, त्याच्या विरोधात नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला. अजूनही आम्ही लेखी त्यांचं जे काही आदेश असतात त्याची वाट पाहत आहोत, कारण ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेला माहिती आहे. तरी देखील कालचा विजय मोठा आहे आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते. त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. आदित्यजी, रोहित पवार जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2 भाऊ एकत्रित येणार याची धास्ती भाजपनं घेतली आणि म्हणून त्यांनी हा निर्णय 100% घेतले. आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की 2 भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा एशनची गट असेल किती प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे की जल्लोष करणार आहे ते. आमची राज ठाकरेंनी मात्र अजून जाहीर केलेलं नाहीये की ते या सभेत सहभागी होतील अथवा नाही. तुम्ही आवाहन करा. बघा, एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही जी एकजूट आहे 5 तारखेला दिसणार होती आणि तीच एकजूट दिसावी. महाराष्ट्राची ताकद काय आहे, शक्ती काय आहे ही आमची खरोखर इच्छा आहे. आणि काल आपण पाहिलं असेल जनता देखील जे सोशल मीडियावर व्यक्त होत आहे ती हेच बोलत आहे की मोर्चा असेल की विजयाचा मोर्चा असेल, हे सगळ्यांनी एकत्र येऊन, अर्थात त्याच्यात बनसे देखील आहे आमच्यासोबत, त्यांनी येऊन करावा, कारण महाराष्ट्राची शक्ती ही दिल्लीला दिसली पाहिजे. आपण थेट प्रक्षेपण पाहत होतो ते म्हणजे विधिमंडळ परिसरात आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमच्या आंदोलनानंतर हा निर्णय झालाय असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आणि तेवढ्यात मागे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आले. मग आदित्य ठाकरे त्यांच्याशीही बोलले
हिंदी सक्ती विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटला असं आदित्य ठाकरे म्हणाले. याआधी म्हणजे या प्रतिक्रिया आधी आपल्याला बघायला मिळालं ते म्हणजे पावसाळी अधिवेशनाची पहिल्या दिवसाची पहिली फ्रेम. आपल्याला असं वाटलं होतं की सगळ्यात आधी विरोधकच आंदोलन करताना दिसतील, पण आपल्याला दिसले एकनाथ शिंदे उबाठा गटाचे सगळे आमदार आणि नेते पदाधिकारी आंदोलन करताना पायऱ्यांवर. आणि त्याच्या पाठोपाठ आपल्याला बघायला मिळालं विरोधक सगळे एकवटले होते आणि सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे. शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे, 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याचा मुद्दा आहे. आत्ता हा त्रिभाषा धोरण लागू करण्याचा जो विषय होता तो सुद्धा प्रचंड पेटला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर अखेर GR मागे घेण्यात आले, तर तोही विषय आहे. आणि अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे या पावसाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता ठरणार का. आता बघायचं येत्या काळात काय होतं.